आणि यानंतर घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तसंच देशाच्या सार्वभौमत्वाच्या प्रश्नावरती तीव्र निषेध व्यक्त करत मुंबईमध्ये बीएमसी मुख्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले। सुरक्षेच्या बाबतीमध्ये योग्य ती काळजी घेतली जात नाही म्हणून नागपूरसारख्या कंपनीमध्ये ही अशी दुर्घटना घडते। पैसो किंवा डिश या नियंत्रण आहे आणि एक्सप्लोजर कंपन्यांकडे सरकारी यंत्रणांचं दुर्लक्ष असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतो। त्यामुळे आता अपघात होतात असं अनिल देशमुख यांनी टीका करत म्हटलेलं आहे। नागपुरातील स्फोटाप्रकरणी कंपनीवरती कारवाई झालीच पाहिजे। कंपनी कुणाच्या जीवावर एवढी बेफिकर झाली, कंपनीला राजकीय पाठबळ कुठून आलंय म्हणून या कंपनीचा मालक एवढा बिनधास्तपणे असावा, त्यामुळेच कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी केली आहे। इराण आणि दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत मी स्वतः बातचीत केलेली आहे। त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचा सल्ला सुद्धा दिलेला आहे। सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण पर्यटकांच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। अजित पवार यांचा अपघात नसून तो घातपात आहे, पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी अशी शंका व्यक्त केली आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केलेली आहे। भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसनं प्रभू श्रीरामाचं फलक लावलेलं आहे। बदलापूर भाजप महिला अध्यक्षाच्या मुलीनं प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं, त्याचा काँग्रेसनं निषेध नोंदवला आहे। शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे। येत्या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजूनही शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत संभ्रम कायम असल्याचंही चित्र आहे। महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकासावरती जास्तच भर दिलेला आहे। नरेंद्र मोदींनी कौशल्य विकास अभ्यासाला मोठ्या प्रमाणामध्ये गती देण्यात आलेली आहे। सक्षम कौशल्य विकास या कार्यक्रमांतर्गत पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घराघरांमध्ये कौशल्य विकास सर्वेक्षणाची सुरुवात सुद्धा झाली अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। जय पवार यांनी जो काही व्हिडिओ दाखवला तो अतिशय नेमका कोणत्या घटनेशी संबंधित आहे का मला माहित नाही, पण असे पायलट जर बाजूला झोपणं धोकादायक आहे, तेही पायलट जागी झोपणं योग्य नाही। यामध्ये मालकच झोपत जर असेल तर पायलट काय, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली। मवियाचा हा 3 तिखाडा पण काम बिघाडा नाहीये। काँग्रेसचा निर्णय दिल्लीमध्ये होईल। काँग्रेसमध्ये कोण इच्छुक आहे हे माहिती नाही। राष्ट्रवादीमध्ये शरद पवार इच्छुक आहेत। आमच्याकडे प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, विनायक राऊत अशी इच्छुकांची नावं आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली। संजय राऊतांना कसली चिंता आहे माहित नाही, कुणाचेही संख्याबळ नाही। शरद पवारांचं नाव येत आहे, तीनही पक्ष वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात, त्यामुळे मवियामध्ये मोठी फूट आहे असं संजय शिरसाट म्हणतात। ठाण्यातील दिवा येथील खाडीमध्ये भराव टाकून येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवन नष्ट करण्यात आलं असून सदर प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची समाज माध्यमांवरती पोस्ट शेअर करून बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी केलेला आहे। बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रा आणि कर्जमाफी आठवण पदयात्रेला अमरावतीतून काल सुरुवात झाली। या पदयात्रेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय। सरकारनं आमच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर 9 तारखेला भगतसिंगाच्या विचारांचं पाऊल टाकू असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। नागपूर येथील स्फोटामध्ये 19 कामगार मृत्युमुखी पडले असून 23 जण जखमी झाले। जखमींपैकी 13 जण गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती आहे। ते 70% जास्त भाजले आहेत। अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केलं आहे। औरंगजेब हे पवित्र होते असं आशिफ शेख यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं। औरंगजेबाच्या कबरेला भेट दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। इराणमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती आखाती देशांमध्ये असलेल्या कोकणातील हिंदू मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना भास्कर जाधव यांनी आवाहन केले। घाबरून जाऊ नका, तुम्हाला सुखरूप भारतात आणलं जाईल असं भास्कर जाधव म्हणतात।